बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज करतील दाखल। महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण। पाठिंब्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांना देखील फोन। निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार, विरोधकांना लढायचं असल्यास त्यांनी लढावं। जय पवार यांची प्रतिक्रिया। विलिनीकरणासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, जय पवार यांची माहिती। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका। माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी मदत केली असा देखील उल्लेख। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा। जय पवारांची मागणी। विमान अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यावरती सर्वांच्याच मनात शंका, जय पवार यांचं हे वक्तव्य। बोंदुकराचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती। पोलिसांना न सांगता हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब। दुसरीकडे खरातची फरार पत्नी हिचा देखील पोलिसांकडून शोध सुरू। धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी आता बंदुकीचा परवाना घ्यावा। देशद्रोही हल्ला करण्यास आले तर आता प्रत्येक घरात 5 बंदुका तरी असाव्या। तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये विधान। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता। रिक्त असलेल्या 4 सभापती पदांच्या निवडी बिनविरोध। राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे, लता कर्णे यांच्यासह भाजपच्या दोघांची सभापतीपदी वर्णी। मध्य रेल्वेवर ठाणे ते डोंबिवली दरम्यान सकाळी 10 पर्यंत मेगा ब्लॉक। 15 डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराची कामं। काही लोकल रद्द तर काही लोकल फेऱ्या विलंबानं।